संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरकडील भूखंड प्रकरणी ड्रायव्हरकडे 500 कोटींहून जास्त रुपयांची जमीन इम्तियाज जलील यांनी केला दावा. जलील यांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी. प्रवीण गायकवाड शाईफेक प्रकरणी आरोपी दीपक काटेला जामीन मंजूर. 20,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर. राज्यामध्ये कृत्रिम वाळू कार्यपद्धती जाहीर. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं विधानसभेत निवेदन. एका जिल्ह्यात 50 क्रशर्स देण्याची बावनकुळेंची घोषणा. आमदार उत्तम जानकरांना खंडपीठाची नोटीस. अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार. दिवंगत आमदार हनुमंत डोळस यांच्या मुलाची याचिका. जानकरांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी. धुळ्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात. उन्हाळी कांद्याला पावसाळ्यातही दर नाही. साठवलेला कांदा सडण्याच्या स्थितीत. सरकारनं मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी. लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या परिचारिकांचं काम बंद आंदोलन. विविध मागण्यांसाठी पुकारलं काम बंद आंदोलन. बिहारच्या पाटण्यातल्या एका खासगी रुग्णालयामध्ये गोळीबार. 5 जणांकडनं रुग्णालयात घुसून गोळीबार. धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. महाराष्ट्रातील वीज दर अन्य राज्यांपेक्षा स्वस्त होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. विजेची खरेदी मेरिट ऑर्डर डिस्पॅच पद्धतीनं केली जाणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.